नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा टीईटी एक्झाम असं देखील म्हणतो। महा टीईटी पेपर फर्स्ट जो 2014 मध्ये झाला होता, म्हणजे 14 डिसेंबर 2014 रोजी झालेला टीईटी पेपर क्रमांक 1 मधील इंग्रजी व्याकरणावर आधारित जे 30 प्रश्न आले होते, या 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण जर पेपर फर्स्टचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये इंग्रजी व्याकरण तुम्हाला 30 मार्क्सला विचारलं जातं आणि 30 क्वेश्चन्स विचारले जातात। प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 31 या दरम्यान इंग्रजी व्याकरणाचे तुम्हाला प्रश्न पेपर क्रमांक 1 मध्ये विचारलेले असतात। तर अधिक वेळ न घेता जो 2014 मध्ये पेपर क्रमांक 1 झाला टीईटीचा, त्यामधील इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न आले होते त्यांची आपण सविस्तर माहिती घेऊयात। प्रश्न बघा काय आहे। द प्लेस वेअर टायगर लिव्स इन इज कॉल्ड कॉन्व्हेंट, केनल, लेअर, स्टेबल। म्हणजे सरळ सरळ तुम्हाला विचारले की टायगर कुठं राहतो, ठीक आहे, टायगर कुठं राहतो असं, म्हणजे प्राणी आणि त्यांचे हाऊस, त्यांची घरं यावर आधारित तो प्रश्न आहे। तुम्ही हे व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे। तर साहजिकच लेअर म्हणजे काय, गुहा। टायगर कुठे राहील, टायगर राहील गुहेमध्ये। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, आलं लक्षात। पण आता बाकीचे पर्याय येणाऱ्या एक्झामला विचारू शकतात, जसं कॉन्व्हेंट। तर कॉन्व्हेंट म्हणजे काय, त्याला आपण मठ म्हणू मराठीमध्ये, मठ, जिथं नन राहतात, साध्वी किंवा प्रेस किंवा म्हणजे साधू संत वगैरे असे राहणाऱ्यांचं ठिकाण, म्हणजे त्याला आपण मठ म्हणू। आता हे केनल काय आहे, तर हे केनल म्हणजे श्वानालय किंवा त्याला डॉगचे हाऊस असं म्हणू आपण। डॉगचं एक विशिष्ट छोटंसं घर असतं, त्याला केनल असं म्हटलं जातं। आणि स्टेबल, तर स्टेबल म्हणजे तबेला, ज्याला आपण काय म्हणू, हॉर्सचं हाऊस, आलं लक्षामध्ये। म्हणजे घोड्याचं ठिकाण, घोड्यांचं घर असं जरी म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही, आलं लक्षामध्ये। इथं फक्त कोणता प्राणी कुठे राहतो एवढा असा आशयाचा तो प्रश्न आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या। सर्व प्राणी कुठे, त्यांचे घरं कोणती आहेत, काय, वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू। दुसरा प्रश्न बघा। द नाऊन फॉर्म ऑफ डिस्क्राईब इज। आता बघा, आपला डिस्क्राईब पासून नाऊन बनवायचं आहे। आता डिस्क्राईब हे काय आहे, वर्ब आहे। डिस्क्राईब म्हणजे काय, वर्णन करणे। मग आता डिस्क्राईब पासून नाऊन बनवायचं म्हणजे त्याला कुठला तरी प्रत्यय लागेल, म्हणजे डिस्क्रिप्शन। आता डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे, तर डिस्क्रिप्शन म्हणजे काय, वर्णन। म्हणजे ऑप्शन 1 हेच आपलं बरोबर आहे। TION प्रत्यय लागला तर डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन, हे अगदी करेक्ट आन्सर आहे। आणि जर आपण याचं ॲडजेक्टिव्ह बनायचं जर ठरवलं तर ABLE म्हणजे एबल प्रत्यय लावावं लागेल। त्याचं काय होईल त्याचं बघा, आपण जर डिस्क्राईबला डिस्क्राईबेबल तर मग ते वर्णन करण्याजोगा असं ते ॲडजेक्टिव्ह होईल। कारण नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला डिस्क्राईबचं ॲडजेक्टिव्ह विचारतील किंवा दुसऱ्या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह विचारतील। इथं आपल्याला नाऊन विचारलं, म्हणजे व्हर्बपासून आपण इथं नाऊन बनवलं, डिस्क्राईबचं डिस्क्रिप्शन। त्यानंतर पुढे जाऊया। चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस। ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, प्लीज एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम। आता आपल्याला माहीत पाहिजे होतं की एक्सप्लेन या व्हर्बसोबत काय येईल, यावर आधारित हा प्रश्न आहे की एक्सप्लेन सोबत नेमकं काय येईल। आता प्रश्नामध्ये द आहे, आर्टिकल आहे, म्हणजे प्रॉब्लेम निश्चित स्वरूपाचा आहे। द आलं म्हणजे काय, प्रॉब्लेम निश्चित स्वरूपाचा आला आहे, म्हणून एक्सप्लेन सोबत फॉर किंवा विथ येणारच नाही। म्हणजे फॉर आणि विथ हे जे काही पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 आहेत ते येणारच नाही। पर्याय क्रमांक 2 इथं फॉर आलं आणि पर्याय क्रमांक 4 इथं विथ आलं। कारण काय आहे बघा, आपल्याला जो प्रॉब्लेम आहे दुसऱ्या कुठला नाही ना प्रॉब्लेम, इथं फिक्स प्रॉब्लेम आहे आपल्याला। द म्हणजे टू आपल्याला इथं घ्यावे लागेल।
आणि विशेष म्हणजे एक्सप्लेन टू मी ही जी आहे ना, एक्सप्लेन टू मी ही काय आहे, ही सेट फ्रेज आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. कंप्लीट द स्टेटमेंट इन द न्यूजपेपर रिपोर्ट अंडर द फॉलोइंग हेडिंग बाय चूजिंग करेक्ट वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. अ कप ऑफ कॉफी कट्स रिस्क ऑफ diabetes by 7%. An American study has shown that every extra cup of coffee dash dash by 7%. ओके, आता आपल्याला इथं म्हणजे आता आपल्याला नेमकं काय करायचं बघा. इथे न्यूजपेपरची हेडिंग आहे, यावर अर्थावरून आपल्याला योग्य वाक्य पूर्ण ते करायचं आहे. आता आपण जर बघितलं हे दॅट एव्हरी, तर हे एव्हरी जे आहे हे एव्हरी सिंगलर आहे. त्यामुळे व्हर्ब आपलं काय झालं, इथं सिंग्युलर आहे. म्हणजे व्हर्ब पण सिंग्युलर येणार. तर एव्हरी सिंग्युलर असल्यामुळं काय आपल्याला व्हर्बसुद्धा सिंग्युलर घ्यावं लागेल. मग आता आपल्याला माहिती आहे इथं बघा, इथं कट आहे, इथे कट आहे, इथे कट आहे आणि इथे कट्स आहे. जर आपण थोडंसं व्यवस्थित लक्षात घेतले 4 पर्याय आहेत, तर इथे बघा इथे कट्स यस प्रत्यय लागला. मग आपल्याला माहीत आहे की व्हर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागून ते काय होतं, सिंग्युलर बनतं. म्हणजे मग आपल्याला इथं व्हेरी हे सिंग्युलर असल्यामुळे व्हर्ब पण सिंग्युलर घ्यायचं. मग इथे काय येईल, व्हर्ब सिंग्युलर येईल, कारण त्याला आपण यस प्रत्यय लागला. बाकीच्या पर्यायामध्ये कटला यस प्रत्यय लागलेला नाही. म्हणून ऑप्शन 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. ठीक आहे. बघा कधी कधी आपल्याला असे नियम वापरून रूल्स थोडेसे पाठ करून उत्तरं बरोबर आणावे लागतील, कारण इंग्लिशचा सर्वांचाच प्रॉब्लेम आहे. आपण फक्त पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की माझे जास्तीत जास्त उत्तरं कसे बरोबर येतील, हाच तुम्ही इथे विचार करायचा आहे. इथं इंग्लिश टीचिंग आणि इथं रीडिंग आणि किंवा अजून काय स्पीकिंग वगैरे जास्त विचार करायचा नाही. त्यानंतर पुढे जाऊया. द यंग वन ऑफ द हॉर्स इज कॉल्ड, म्हणजे आता प्राणी आणि त्यांचे पिल्लू यावर आधारित तो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला बघा. ठीक आहे. तर बघा ते विचारते हॉर्सचा पिल्लू काय आहे. ठीक आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याला म्हणावं कोल्ट. तर कोल्ट म्हणजे काय, शिंगरू, म्हणजे ते काय असेल ते हॉर्सचं शिंगरू असते. तसं मग आता बाकीचे पर्याय बघा. फॉन, तर ते फॉन असतं, फॉनला मराठी म्हणतात पाडस, मग ते असतं डिअरचं म्हणजे हरणाचं. त्यानंतर असतं कब, ज्याला आपण छावा म्हणतो, तर ते असतं लायनचं. ठीक आहे. आणि पोर्कलिंग, आता हे पोर्कलिंग म्हणजे डुकराचं मांस. ठीक आहे. आता त्यांना ते काय त्यांनी कशामुळे दिलं आपल्याला काही कळत नाही, पण समजा जर त्यांनी दिलं असतं तर आपल्याला पिग ऑप्शनमध्ये काय हरकत आहे, येणाऱ्या एक्झामला येऊ शकतं. तर पिगचं यंगवन काय आहे, ते आहे पिगलेट. विचारलं तर लिहून घ्या पिगलेट. आलं लक्षामध्ये. पिगचं पिल्लेला काय म्हणतात आपल्याला, पिगलेट असं म्हणता येईल. त्यानंतर पुढे जाऊ. रिअरेंज गिवन पार्ट ऑफ द सेंटेन्स सो ॲज टू फॉर्म द मोस्ट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. अशोका वॉज सक्सेसफुल. तर आपल्याला वाक्याची सुरुवात करून दिली त्यांनी. आपल्याला काय करायचं आहे, PQRS त्यांनी मिसमॅच दिलेलं आहे. आपल्याला तो अर्थानुसार व्यवस्थित मिनिंगफुल त्याचं सेंटेन्स बनवायचं आहे. तर बघा इथं थोडंसं आपल्याला म्हणजे वाक्याचं अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. तरी पण बघू आपण की सेंटेन्स जर आपण हे रीड केलं तर आपल्याला असं लक्षात येते बघा की अशोका वॉज सक्सेसफुल. कशात, लक्षात म्हणजे काय, सक्सेसफुल नंतर काय येणार, सक्सेसफुल नंतर काय येणार, कशात सक्सेसफुल आहे म्हणजे इन घ्यावं लागणार, इन दिस मिलिटरी ऑपरेशन्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता 1 नंबरला मिळालं की 1 नंबरला काय आहे, इथं आर मिळाला आपल्याला. ठीक आहे, 1 नंबर मिळालं. त्यानंतर बघा आता ऑपरेशन्स आपल्याला इथं मिळाले. मग सक्सेसफुल कशा कशात आहे, ऑपरेशन्समध्ये. अँड म्हणजेच सेंटेन्स बघा आता इन म्हणजे काय मिळालं आपल्याला, इन दिस मिलिटरी ऑपरेशन्स. मग आता सक्सेसफुल कशा कशात आहे, ऑपरेशन्स. अँड कशा कशा सक्सेसफुल आहे, ऑपरेशन्स अँड, म्हणजे अँड अलोन अमॉंग
कॉन्क्युरर्स म्हणजे यस हे 2 नंबरला येईल. यस हे काय येईल 2 नंबरला हे सेंटेन्स येईल. आता म्हणजे बघा आता आपल्याला आता काय घ्यावं लागेल, आपण जर विचार केला तर ते आपल्याला मिळालं म्हणजे आर मिळाला, नंतर यस मिळाला. मग आता आपण काय पी किंवा क्यू घ्यावे. आपल्याला माहीत आहे की बायचे आता बघा जनरली आपल्याला माहीत आहे की बायचं जे आहे वाक्यामध्ये आपण वाक्यामध्ये बायचा यूज कसं करतो, शेवटी करतो ना. हे बघा इथं बाय, हे बघा हे काही सिक्वेन्स आहेत, तुम्ही व्हॉइसमध्ये किंवा वापरतात ना याच्याकडून त्याच्याकडून, हे शेवटी असतं बाय. म्हणून आपण काय करू, पी शेवटी ठेवू म्हणजे 4 नंबरला ठेवू आणि 3 नंबरला काय घेऊ, ही वॉज सो डिस्गस्टेड. आलं लक्षामध्ये, म्हणजे हे 3 नंबरला ठेवू. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आर एस क्यू पी. अशा पद्धतीनं जर आपण थोडा सिक्वेन्स लावला तर आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. द क्राय ऑफ द ओल्स इज कॉल्ड. ठीक आहे. म्हणजे इथं काय ओल्स म्हणजे काय घुबड ना. तर आता आवाज आहेत प्राण्यांचे इथं. ठीक आहे. घुबडाचा आवाज कसा आहे म्हणे, तर त्याला म्हणतात हुट. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्याला म्हणतात घुबडीचा धुतकार. घुबडीचा धुतकार. आता बाकीचे ऑप्शन बघूया. क्रोक तर ते कर्कश आवाज म्हणजे तो असतो फ्रॉगचा. ग्रंट तर ते रेकणे किंवा डुकरणे, ज्याला आपण म्हणतो ते पिग करू शकतं, पिग डुक्कर. त्यानंतर स्क्रीम तर स्क्रीम म्हणजे किंचाळणे. मग कोण पिकॉक आहे, त्यानंतर व्हल्चर आहे, त्यानंतर मंकी आहे. हे सगळे स्क्रीम कोण कोण करतील, पिकॉक, व्हल्चर आणि मंकी. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम दोज गिवन बिलो. तर हे ऑप्शन 2 हे करेक्ट आहे. त्याला ढोंग किंवा ढोंगीपणा असा त्याचा अर्थ होतो, बाकीच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पुढे जाऊया. नेम पार्ट ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स विच इज द अंडरलाइन्ड. बघा जनरली ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म आणि अंडरलाईन आहे ब्युटीला. आता हे सर्वांनाच पाठ आहे, मराठीमधनं पाठ आहे आणि इंग्लिशमधनं पण पाठ आहे. ब्युटी म्हणजे काय, तर ब्युटी म्हणजे सौंदर्य. मग साहजिकच काय असणार आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. इथं जास्त आडेवेडे घ्यायची काही गरज नाही. पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. सुकुमार वॉज डॅश डॅश फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. म्हणजे आर्टिकल्स लावायचं इथं आपल्याला. सुकुमार वॉज फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. आता ज्यांनी आर्टिकलचा थोडा अभ्यास केला आहे त्यांना लगेच क्लिक झाला असेल की आर्टिकलचा एक रूल आहे की फर्स्ट शब्दाच्या आला म्हणजेच अगोदर काय घ्यायचं, द घ्यावं लागतं. म्हणून द फर्स्ट पर्सन टू अराईव्ह म्हणजे ऑप्शन 4 हे आपल्या करेक्ट उत्तर असणार आहे. फर्स्टच्या अगोदर द येतच असा आर्टिकलचा रूल आहे. त्यानंतर पुढे जाऊया. चूज करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. द रॉबर्स ब्रोक डॅश डॅश हिज शॉप अँड लुटेड इट. ठीक आहे. तर बघा आता इथं करेक्ट आपल्याला काय करायचं आहे, प्रिपोजिशन याच्यामध्ये डॅश डॅशमध्ये टाकून पाहायचं आहे. बघा आपण द रॉबर्स ब्रोक इन हिज शॉप अँड लुटेड इट. परंतु जर आपण काही नियम बघितले प्रिपोजिशनचे तर ब्लॉक या व्हर्बसोबत आय म्हणजे किंवा इनटू या प्रिपोजिशनचा वापर होतो. लक्षामध्ये इन किंवा इनटू या प्रिपोजिशनचा वापर होतो. म्हणजे दोन्ही होईल, इन पण होईल आणि इनटूही होईल. ओपनचा इथं काही संदर्भ लागत नाही, मात्र इन आणि इनटू हे दोन्ही होईल. आता काय बघा, आता उदाहरण काय म्हणते, द रॉबर्स ब्रोक हिज शॉप अँड लुटेड इट. म्हणजे आता बघा चोरांनी किंवा चोरट्यांनी किंवा दरोडेखोरांनी त्यांचे दुकान फोडून लुटले. मग आता ते फोडून लुटले असंही होईल आणि इनटू जर घेतला आपण
तर दुकानास प्रवेश करून लुटले असंही होईल. म्हणून दोन्ही उत्तर होऊ शकतात, 1 पण आणि 3 पण. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. सायली सेड टू केतकी, लेट्स टेक अ टॅक्सी नाव. आता तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की दिलेले सेंटेन्स हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे. दिलेले सेंटेन्स हे काय आहे, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि डायरेक्ट स्पीचमध्ये लेटची विशिष्ट वाक्य असतात, त्यांची एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर असतं लेटचं डायरेक्ट स्पीचमध्ये. बरोबर आहे. मग ही सेंटेन्स इनडायरेक्ट करताना व्हर्ब म्हणून आपल्याला घ्यावं लागतं बघा. सजेस्ट, रिक्वेस्ट, प्रोपोज इत्यादी आपण व्हर्ब म्हणून त्याचा वापर करतो. पण कोणत्या, लेटच्या वाक्यामध्ये त्याचं सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना. मग आता कंजक्शन म्हणून दॅट वापरतात. लक्षात, व्हर्ब म्हणून सजेस्ट, रिक्वेस्ट, प्रोपोज वापरतात आणि कंजक्शन म्हणून दॅट वापरतात. लेट अस ऐवजी दे शूडचा वापर करतात. लेट अस ऐवजी दे शूडचा वापर करतात. मग आता हे काय आहेत, हे नियम आहेत बघा. आता हे तुम्ही म्हणणार हे कसं सांगणार आपण, हे तुम्हाला थोडासा याचा स्टडी करावाच लागेल. आलं लक्षामध्ये. मग आता आपण काय घेतलं बघा, इथं काय सेड ऐवजी आपण घेतलं सजेस्टेड. ऐवजी घेतलं आपण सजेस्टेड. आणि इथं लेट्स याऐवजी आपण घेतलं दे शूड घेतलं आपण. कंजक्शन दॅट घेतलं. आणि त्याच्यानंतर नाव आपण काय केलं, नावचं देन केलं. नावचं देन केलं. कारण शेवटी म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय असतं, शेवटी जे इंडिकेटर नियमाप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे काय करा ते बदलावे लागतात. मग नावचं आपण काय केलं, देन केलं. अशा पद्धतीनं ऑप्शन 1 करेक्ट होणार आहे. ऑप्शन 1 आपला करेक्ट होणार आहे. आता त्याचं कारण असं आहे की कंजक्शन वापरावंच लागतं. तर बघा तुम्ही जर पाहिलं ऑप्शन 2मध्ये इथं कंजक्शन वापरलेलं नाही. त्याच्यानंतर ऑप्शन 3मध्ये सुद्धा कंजक्शन वापरलेलं नाही. ठीक आहे. आणि सायली सजेस्टेड केतकी दॅट वी शूड टेक. आता हे वी शूड आपल्याला वापरायला जमणार नाही, कारण आपल्याला काय सांगितलं की आपल्याला लेट अस ऐवजी काय दे शूड वापरावे लागते. म्हणून दे शूड करेक्ट असणार आहे, हे वी शूड रॉंग असणार आहे. हे पण असं सांगता येईल तुम्हाला. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ठीक आहे. आपल्याला डिग्रीचं करेक्ट वाक्य इथं शोधायचं आहे. मग आता बघा आपल्या डिग्रीचं करेक्ट वाक्य, व्हेरी फ्यू बॉईज आर सो इंडस्ट्रियस ॲज अभिजित. बघा हे बरोबर आहे. शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. हे पण बरोबर आहे. लक्षामध्ये. मग आता बघा मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमेन. बघा आता हे एनी अदरच्या नंतर वुमेन येत नाही, तिथं वुमन पाहिजे. काय पाहिजे, वुमन पाहिजे. म्हणजे तिसरं रॉंग आहे. त्यानंतर नो अदर पॉलिसीज, मग इथं पॉलिसी ऐवजी पॉलिसी पाहिजे, फक्त पॉलिसी पाहिजे. लक्षामध्ये. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यामध्ये तिथं आपल्याला सिंग्युलर नाऊन पाहिजे होता. ठीक आहे. त्यांनी काय केलं, ते तर अनेक वचनी शब्द दिले, त्याच्यामुळं तिसरं आणि चौथंचं येणारच नाही. परंतु बघा शिवाजी वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स, मग इथं तशा पद्धतीने योग्य रचना झालेली आहे 1 आणि 2मध्ये. तर त्याच्यामध्ये पण दुसरी अतिशय करेक्ट रचना आहे. मात्र इथं पहिलेसुद्धा उत्तर काही अंशी बरोबर आहे, मात्र 2 मात्र करेक्ट असणार आहे. ठीक आहे. एवढं मात्र तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे जाऊयात. आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड क्लॉज, टेल मी व्हाय यू डिड दिस. आता क्लॉजवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्याला क्लॉज ओळखा म्हणून विचारले, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हा नाऊन क्लॉज आहे. आता एवढं याच्यामध्ये एवढंच सांगता येतं की
क्रियापदाचे कर्म म्हणून काम केले. या क्लॉजनं काय केलं, व्हाय यू डिड दिस, यानं काय केलं, क्रियापदाचे कर्ण म्हणून काय केले. आणि कर्ण म्हणून येण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त नाऊनला आहे. मग याने जर क्रियापदाचं कर्ण म्हणून काम केलं व्हाय यू डिड दिसनं, तर मग त्याचा अधिकार फक्त नाऊनला असल्यामुळं तो नाऊन क्लॉज असं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट नो सूनर दॅन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ठीक आहे. केदार वॉज फ्रायटेन्ड व्हेन द निडल ऑफ द कंपास जम्प. आता दिलेल्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. कोणती क्रिया आधी घडली आणि कोणती क्रिया नंतर घडली हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आपण जर मराठी वाक्य हेच करून घेतलं की जेव्हा कंपासाची सुई उडाली तेव्हा केदार घाबरला, असं त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय वाक्याचा अर्थ काढताना एकदम ते सोपं जाणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला व्हेनच्या जागी नो सूनर वापरावे लागेल. इथं काय आपल्याला व्हेनच्या जागी नो सूनर वापरावे लागेल. तसं आपण ते नो सूनर दॅन कधी वापरतात का याची माहिती आपण म्हणजे 10वीला 12वीला त्याची डिटेलमध्ये आपण त्याचा स्टडी केलेला होता बघा. ठीक आहे. मग नो सूनर नंतर कधी हेल्पिंग वर्ब असते. नो सूनर आलं की नंतर काय असते, हेल्पिंग वर्ब असते. मग असं जे स्ट्रक्चर आहे की नो सूनरच्या नंतर हेल्पिंग वर्ब, तर असं स्ट्रक्चर बघा इथं नो सूनर डीड म्हणजे ऑप्शन 3 मध्ये काय आहे, अगदी करेक्ट आहे. कारण बघा इथं काय झालंय, जम्प्ड म्हणल्याच्या नंतर सिंपल पास्ट करून सिंपल पास्ट म्हणून डीड घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि जम्पचे मूळ रूप म्हणजे जम्प घ्यावं लागेल. त्याच्यानंतर कंजक्शन घ्यावं लागतं लक्षामध्ये. म्हणून हे जे आहे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. तुम्ही बाकीचे जर ऑप्शन वाचले बघा, नो सूनर वॉज केदार फ्रायटेन्ड म्हणजे केदार अगोदर घाबरेल आणि नंतर सुई पडेल का, नाही ना. तर बाकीच्या अर्थामध्ये तसंच बघा, नो सूनर डीड केदार फ्रायटेन, प्रत्येक वाक्यामध्ये तसं आहे. हेच सुसंगत वाक्य जर मराठी अर्थ जर तुम्ही घेतला तरी ज्यांना थोडं इंग्लिश कळतं ते की हेच वाक्य करेक्ट लिहिणार आहेत, ऑप्शन 3. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे. वाक्य काय, डिडंट द फायर डॅमेज द हाऊस. मग आपल्याला क्वेश्चन म्हणजे आपल्याला काय कळलं, हे दिलेलं वाक्य हे इंट्रोगेटिव्ह प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये जर उपप्रकार पाहिला आपण तर निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स आहे. डोंट डिडंटमुळं निगेटिव्ह व्हर्बल तो क्वेश्चन्स आहे. मग वाक्य हे सिंपल पास्टमध्ये आहे. वाक्य हे काय सिंपल पास्टमध्ये आहे. नियमाप्रमाणे डीड ऐवजी वॉज घेतले. मग वॉज घेतले कारण द हाऊस हा सिंग्युलर आहे, बरोबर आहे. नंतर निगेटिव्हमुळे नॉट घेतले. मग आता पॅसिव्ह व्हॉइसच्या नियमाप्रमाणे क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आपण, डॅमेज्ड. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने आपण करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, वॉज घ्यावं लागेल ना, आपल्याला डीड ऐवजी वॉज घ्यावं लागेल. मग वॉज बघा ऑप्शन 2 करेक्ट होणार आहे आपलं. आपण ऑप्शन 2 त्या पद्धतीनं केलेलं आहे. आता हे वेअरमुळं इथं चुकलं कारण हे अनेक वचने आलं तिथं, ते वेअरमुळे चुकलं. ठीक आहे. त्यानंतर डीड ही हाऊस नॉट डॅमेज, इथं वॉज वेअर घ्यावं लागेल ना, म्हणून तिसरं पण चुकलं. आणि पहिलं जर पाहिलं आपण डीड नॉट द हाऊस हे सारखं झालं म्हणजे ते येणार नाही. म्हणजे ऑप्शन 2 आपण बघा उत्तर तर काढू शकतो, प्रत्येकच गोष्टीचा अर्थ कळावा नाही, प्रत्येकच रूल पाठ हवा असं काही नाही. तुमचं उत्तर बरोबर येणं अपेक्षित आहे, आपला एवढाच उद्देश आहे व्हिडिओचा. ठीक आहे. त्यानंतर फाइंड आउट द पार्ट विच हॅज ॲन इरर. ही इज अ व्हेरी ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट्स, नो इरर. ABCD यापैकी इरर कुठं आहे आपल्याला त्यांनी सांगितले, तर इरर मध्येच आहे. इथपर्यंत जर पाहिलं, ही इज अ व्हेरी ब्लाइंड, याच्यामध्येच काय आहे, इरर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
ये मध्ये इरर आहे. आता इरर काय आहे, इथं व्हेरीऐवजी काय पाहिजे होतं, टू पाहिजे होतं. TOO टू घ्यावे लागेल. म्हणजे काय होईल, पुढे टू आलं ना इथं, हे बघा टू म्हणजे काय होईल बघा, टूची रचना होईल ना अशी. म्हणजे ही इज टू ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट्स. आलं लक्षामध्ये. टूची योग्य रचना जर तुम्ही बघितलं तर हे वाक्य तिथं बरोबर येतं. म्हणून व्हेरीऐवजी काय टू तिथं वापरायचं आहे. पुढे जाऊया. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ नॅस्टी. ठीक आहे, सिनोनिम्स विचारले आपल्याला, ज्याला आपण काय म्हणू, समानार्थी विचारले. नॅस्टीचं समानार्थी याचा अर्थ जर बघितला आपण तर वंगळ किंवा तिटकारा निर्माण करणारा. नॅस्टी म्हणजे तिटकारा निर्माण करणारा. मग आता अनप्लिझंट म्हणजे काय, अप्रिय किंवा नकोसा. मग आता बरोबर ना, त्याच्याजवळ जाणारच आला हे. जर आता नॅस्टी म्हणजे जर तिटकारा निर्माण करणारा असेल तर अनप्लिझंट म्हणजे काय, नकोसा असलेला, अप्रिय असलेला. म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर इथं मिळालेलं आहे आपल्याला. कारण नॅचरलचा अर्थ काय होईल, नैसर्गिक. जिनियन म्हणजे काय, अस्सल, खरा. आणि इमोशनल म्हणजे भावनिक. म्हणजे इथं भावनिक, इथं खरा, अस्सल आणि इथं नैसर्गिक लागत नाही. परंतु नॅस्टीचा अर्थ जर आपण मराठी घेतला किंवा तिटकारा निर्माण करणारा किंवा वंगळ, तर त्याचा अर्थ इथं लागतो समानार्थ किंवा नकोसा असलेला. म्हणजे तिटकारा निर्माण करणारा त्याच्यात आपण काय करतो, नकोसा असलेला आपण म्हणतो अनप्लिझंट. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द ऑपोजिट ऑफ. तर ऑपोजिट विचारले आपल्याला कोणत्या शब्दाचा, पर्टिनंट या शब्दाचा आपल्याला अपोजिट विचारले. त्याचा अर्थ जर पाहायला मराठी आपण तर समर्पक असा अर्थ होतो. ठीक आहे, समर्पक. पर्टिनंटचा अर्थ काय होतो, समर्पक. मग आता बाकीचे जर आपण पर्याय बघितले आपण, जसं याचं बघा, हे एक्स्ट्रान्युअस, तर त्याचा अर्थ होतो अप्रस्तुत किंवा भिन्न. त्यानंतर पॅल्ट्री याचा अर्थ होतो तुच्छ किंवा क्षुल्लक. त्यानंतर ॲप्रोप्रिएट याचा अर्थ होतो योग्य किंवा बरोबर. आणि प्लिझंटचा अर्थ होतो आनंददायी. बघा, समर्पक बघा, एक्स्ट्रानियस म्हणजे काय, अप्रस्तुत आणि भिन्न. समर्पकच्या विरुद्ध काय होईल, अप्रस्तुत किंवा भिन्न. म्हणजे ऑप्शन 1 इथं पण उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 1. एक्स्ट्रानियस म्हणजे काय, अप्रस्तुत किंवा भिन्न. कारण इथं हे क्षुल्लक काही समर्पकचा काही संदर्भ लागत नाही. आता हे ॲप्रोप्रिएट म्हणजे काय आहे, योग्य किंवा बरोबर, पण ते हे याचं सिनोनिम्स होईल. पर्टिनंटचं सिनोनिम्स होईल ऑप्शन 3. पण आपल्याला काय विचारलं, ऑपोजिट. आलं लक्षामध्ये, विरुद्धार्थी विचारले. म्हणून ते विरुद्धार्थी पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊ. चूज द वन वर्ड फॉर द गिवन. अ मॅन हू डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. तसं तुम्ही हे शब्द वाचला की तुम्हाला थोडंसं लक्षात यायलेलं आहे. तर ही जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे याचा अर्थ आहे हेनपेक्ड. हेनपेक्ड म्हणजे बैलवेडा किंवा बायकोच्या हातातील खेळणे बनलेला पती. त्याला काय म्हणू आपण, बायकोच्या हातातील खेळणे बनलेला पती, ज्याला आपण हेनपेक्ड असं म्हणू. याचा अर्थ आहे हेनपेक्ड. ठीक आहे. मग आता हे स्लॅव म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्लॅव म्हणजे गुलाम. त्यानंतर चम म्हणजे काय, जिवलग मित्र. आणि इफेमिनाईट म्हणजे काय, तर बायल्या किंवा बायकासारखा, म्हणजे बायकांसारख्या सवयी असलेला इफेमिनाईट म्हणजे. पण इथं काय, अ मॅन हू इज डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. आपण ते बायकोच्या तालावर नाचणार ना, असा अर्थ होईल ना त्याचा जर तुम्ही सरळ मराठी अर्थ काढला तर त्याला हेनपॅक्ड असं म्हणतात. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. आता बघा, ब्लॅक लेडी रोज हा अंडरलाईन पार्ट आहे. मिस्टर चैत्राली ग्रेव ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. आता दिलेलं सेंटेन्स जे आहे ते सिम्पल पास्ट सेंटेन्स आहे. कशामुळं, ते ग्रेवमुळं. ठीक आहे, कारण तिथे व्हिटू वापरला त्यांनी. बरोबर आहे. मग WH वर्ड नंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब येतं. WH वर्ड नंतर हेल्पिंग व्हर्ब येतं.
मग सिम्पल पास्ट असल्यामुळे हेल्पिंग व्हर्ब काय येईल, डिड येईल. मग डिड एकाच वाक्याचे ऑप्शन नंबर 3 मध्ये, एकाच वाक्याचे डिड. ठीक आहे, म्हणून जास्त इथं परेशान व्हायची काही गरजच नाही. त्यानंतर पुढे जाऊ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन. अन इन्सेक्ट विच हॅज अ मेनी लेग्स. परत एकदा वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न आहे. असा कीटक की त्याला खूप पाय असतात. बघा इथं व्हर्टिनेटचा काही अर्थ लागत नाही इथं, पण सेंटिपेड. आता हे सेंटिपेड म्हणजे काय, गोम, तर ते बरोबर होईल. खूप पाय असणारा कीटक म्हणजे गोम होईल. कारण मॅमल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तुम्ही सायन्समध्ये हे शिकलेले आहात. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. ठीक आहे, आणि हेर्बिव्होरस म्हणजे काय, शाकाहारी, गवत खाऊन जगणारे. आलं लक्षामध्ये. कारण इथं ते व्हर्टिनेट, आता व्हर्टिनेटपेक्षा व्हर्टिब्रेट असू शकतं बघा इथं, जर चुकीनं झालं असेल त्यांच्याकडून. तर व्हर्टिब्रेट म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी, कणा असणारे असं. ठीक आहे, तर मला वाटतं की हे इथं तुम्हाला थोडंसं वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 विचारले, ते थोडे तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. डायरेक्टच म्हणले पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला स्ट्रक्चर माहीत पाहिजे होतं की यस प्लस हॅड प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ING प्लस रिमेनिंग सेंटेन्स. मग यस प्लस हॅड प्लस बीन प्लस ING. मग आता बघा कुठं आहे असं, यस प्लस हॅड प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप असं आहे ऑप्शन 3 मध्ये. आलं लक्षामध्ये. जास्त डोकं लावायचं काम नाही, तुम्हाला हे पाठच पाहिजे. किमान काळाचे स्ट्रक्चर आणि व्हॉइसचे स्ट्रक्चर तरी तुमच्या पाठ पाहिजेत. त्यानंतर पुढे जाऊ. चूज द करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स. संजय विल हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी. मग आता आपल्याला काय म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे म्हणून सुरुवात विलने होईल ना. काय इथं संजय विल, मग सुरुवात कशानं होईल, विलनं होईल. मग विल नंतर सब्जेक्ट म्हणजे विल नंतर संजय. मग असं ऑप्शन 1 मध्येच आहे, विल संजय. आलं लक्षामध्ये. इथं हॅव तर हे तर येणारच नाही. आलं लक्षामध्ये. विल संजय हेच इथं करेक्ट असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच इन द गिवन इन लाईन. ओ माय लव्स लाईक द मेलोडी. तर हे सिमिली म्हणजे त्याला काय म्हणतो, उपमा हा इथे अलंकार होतो. आता हे इरोनी म्हणजे काय, तर हे आयर्नी म्हणजे काय, विडंबन. इथे विडंबन नाही आहे. मेटाफर म्हणजे रूपक, आणि पन म्हणजे पून म्हणजे श्लेष. पून म्हणजे काय, श्लेष होतो. इथं मात्र काय आपल्या प्रश्नाचं उत्तर उपमा, ज्याला आपण काय म्हणतो, सिमिली असं म्हणतो. त्यानंतर बघा 26 ते 30 या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पॅसेज वाचायचं आहे आणि ती द्यायची आहेत. ज्याच्यामध्ये बघा 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण डायरेक्ट उत्तर क्लिक करून घेणार आहोत. पर्याय क्रमांक 4. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मला वाटतं की आपण आपण फक्त समजण्यासाठी आणि उत्तर कसं बरोबर काढू शकतो, आपण कुठे कुठे आपण आपल्या जसं तुम्हाला नॉलेज आहे इंग्लिशचं तसं वापरून तुम्ही उत्तर बरोबर आणू शकता. म्हणून जास्त रूल्समध्ये न पडता आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने चर्चा करत आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.